So today we discuss upon the new topic matter and its composition. So today we discuss upon some new words. So mass, the amount of matter present in an object. ज्या एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये जेवढे की अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट असतं ते त्याचं मास असतं. इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स. मॉलिक्युल्स मध्ये जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं त्याला आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असे म्हणत असतो. तर बघा नेक्स्ट वर्ड आहे इंटरमॉलिक्युलर स्पेस. द स्पेस बिटवीन द मॉलिक्युल. द स्पेस बिटवीन द मॉलिक्युल आर कॉल्ड इंटरमॉलिक्युलर स्पेस. मॉलिक्युल मधला जो काही स्पेस असतो त्याला आपण इंटरमॉलिक्युलर स्पेस असे म्हणत असतो. त्यानंतर डिफाइन. डिफाइन मीन्स फिक्स. डिफाइन मीन्स फिक्स. देन कंप्रेस, टू प्रेस समथिंग इनटू स्मॉलर स्पेस. एखाद्या स्मॉलर स्पेस मध्ये काय करणे, कंप्रेस करणे, त्याला आपण काय म्हणतो, कंप्रेस. सिंपल. व्हायब्रेट, मूव कंटिन्युअसली रॅपिडली टू अँड फ्रो. एखादी बॉडी मूव कंटिन्युअसली रॅपिडली टू अँड फ्रो ने त्याला काय म्हणतो आपण, व्हायब्रेशन. त्याला काय म्हणतो आपण, व्हायब्रेशन. सो फर्स्ट ऑफ ऑल, मॅटर इज एनीथिंग दॅट हॅज अ मास. मॅटर इज एनीथिंग दॅट हॅज अ मास अँड ऑक्युपाई स्पेस आर कॉल्ड मॅटर. बघा, ज्याला वजन असतं आणि ते जागा व्यापतं त्याला आपण काय म्हणत असतो, मॅटर म्हणत असतो. मॅटर इज एनीथिंग दॅट हॅज अ मास अँड ऑक्युपाईज स्पेस. एक्झाम्पल, टेबल, चेअर, विंडो, बॉक्स, बुक्स, कंपास, व्हेरियस टाइप्स ऑफ मॅटर present on the earth. So first of all we discuss upon the properties of matter. Properties of matter. Properties of matter. All matter have a mass. All matter have a mass. जेवढे काही आपल्या पृथ्वीवर जेवढे काही मॅटर आहे त्याला काय असतं, मास असतं. A spring balance can be used to find the mass of substance. एखाद्या सबस्टन्स जर आपल्याला मास फाइंड करायचा आहे तर आपण स्प्रिंग बॅलन्सचा काय करत असतो, उपयोग घेत असतो. सो गॅसेस ऑल्सो हॅव अ मास. आता गॅसेसला सुद्धा काय असतं, मास असतं. when we can understand this by weighing the air inside a balloon. आपण जर आपल्याला कन्क्लूड करायचं आहे की मास, गॅसेस ऑल्सो हॅव अ मास, तर आपण एक ऍक्टिव्हिटी करून, सपोज we take a balloon and blow air into the balloon, and after that we weighing this balloon to increase the mass of this balloon. We take the conclude gases also have a mass. So matter occupies space. Matter occupies space. Matter occupies स्पेस. मॅटर हे काय करतं, स्पेस ऑक्युपाय करतं. ऑल मॅटर हॅव व्हॅल्यूम. जेवढे काही मॅटर असतात त्यांना व्हॅल्यूम असतं. इन अदर वर्ड दे ऑक्युपाय स्पेस आणि ते जागा व्यापतं. सो वी कॅन मेजर द व्हॅल्यूम ऑफ डिफरंट सबस्टन्स. सॉलिड हॅव अ डेफिनेट व्हॅल्यूम. आता बघा, सॉलिडला डेफिनेट व्हॅल्यूम असतो. सपोज इट इज अ ब्लॉक, इट इज अ बॉक्स, so it has a definite value. It has a definite value. Liquid also definite value. Liquid also have a definite value, but gases have a varying value. परंतु गॅसेसचा जो काही व्हॅल्यूम असतो तो कसा असतो, व्हॅरिंग असतो. म्हणजे गॅसेसचा जो काही व्हॅल्यूम आहे तो काय होत असतो, बदलत असतो. The value of a solid block can be obtained by measuring length, its length, breadth and length and multiply this measure. आता जर आपल्याला एखाद्या सॉलिड ब्लॉकचा जर व्हॅल्यूम काढायचा आहे तर आपण काय करणार, लेंथ इंटू ब्रीड इंटू हाईट आपण काय करणार, मल्टिप्लाय करणार. तेव्हा आपल्याला त्या ऑब्जेक्टची काय मिळेल, व्हॅल्यू मिळेल. सो द व्हॅल्यूम ऑफ द लिक्विड कॅन बी मेजर युजिंग अ मेजरिंग सिलेंडर. जे काही मेजरिंग सिलेंडर असते, मेजरिंग सिलेंडर द्वारे आपण लिक्विडचा व्हॅल्यूम काय करू शकतो, फाइंड करू शकतो. So we know that air in the inflated balloon or automobile tire occupies space. आता तुम्हाला माहित आहे जे काही inflated balloons आहे आणि जे काही ऑटोमोबाईल टायर आहे त्यामध्ये काय केलेलं असतं,
स्पेस ऑक्युपाय केलेला असतो. स्पेस काय केलेला असतो? ऑक्युपाय केलेला असतो. वी कॅन कम्प्रेस लॉट्स ऑफ इनटू अ स्मॉल स्पेस. आपण जर त्याला स्मॉल स्पेस मध्ये कम्प्रेस केलं तर इन अदर वर्ड गॅसेस आर कम्प्रेसिबल. आपण असं म्हणू शकतो की गॅसेस काय असतो? कम्प्रेसिबल असतो. गॅसेस काय असतो? कम्प्रेसिबल. जर आपण एखादा फुगवलेला फुगा जर त्याला असं जर दाबलं तर तो काय होतो? दबतो. म्हणून आपण काय म्हणतो? गॅसेस आर कम्प्रेसिबल. गॅसेस आर कम्प्रेसिबल. So next property, the matter is made up of particle. Matter is made up of particle. Matter is made of particle. बघा आता मॅटर हे पार्टिकलनी बनलेलं असतं. मॅटर हे पार्टिकलनी बनलेलं असतं. द कायनेटिक थेअरी स्टेट दॅट ऑल मॅटर इज मेड ऑफ पार्टिकल. आता कायनेटिक थेअरी आपल्याला काय सांगते? जेवढी की प्रेझेंट आहे जे मॅटर ते कशाने बनलेले आहे? पार्टिकलनी बनलेले आहे. आणि असं हे आपल्याला कोण सांगतं? कायनेटिक थेअरी. कोण सांगतं? कायनेटिक थेअरी स्टेट दॅट ऑल मॅटर मेड ऑफ पार्टिकल. दिस पार्टिकल अट्रॅक्ट वन अनदर. आणि ते जे काही पार्टिकल आहे ते एकमेकाला काय करतात? अट्रॅक्ट करतात. देयर आर अ स्पेस बिटवीन द पार्टिकल्स. आणि त्या पार्टिकल्स मध्ये काय असतं? स्पेस असतो. काय असतो? स्पेस. द पार्टिकल ऑफ मॅटर हॅव अ एनर्जी. द पार्टिकल ऑफ मॅटर हॅव अ एनर्जी. आणि जे काही पार्टिकल्स असतात मॅटर मध्ये त्या पार्टिकल मध्ये काय असते? एनर्जी असते. सो अँड दे ऑलवेज व्हायब्रेट. आणि ते जे काही पार्टिकल आहे ते नेहमी काय होत असतात? व्हायब्रेट होत असतात. काय होत असतात? व्हायब्रेट होत असतात. आता मॅटर एक्झिस्ट इन थ्री स्टेट. मॅटर एक्झिस्ट इन थ्री स्टेट. मॅटर exist in three states: solid, liquid and gases. आता मॅटर जे काही आहे ते थ्री स्टेट मध्ये आपल्याला वापर होतं. सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. So all matter can be classified into three different states: solid, liquid and gases. So we first of all discuss upon the solid. So particles are tightly packed in solid. Solid चे जे particles असतात ते tightly packed असतात. So liquid particles are loosely held. आणि जे काही liquid चे particles असतात ते थोडे loosely held असतात as compared to the solid. So gaseous particles are very loosely held. आणि गॅसेसचे जे काही पार्टिकल असतात ते खूपच लूजली असतात. सो सॉलिड पार्टिकल्स कॅन नॉट लूज देअर पोझिशन. दे कॅन ओनली व्हायब्रेट. सॉलिडचे जे काही पार्टिकल असतात ते त्यांची पोझिशन सोडत नाही. ते फक्त काय होतं? व्हायब्रेट होत असतात. सो लिक्विड पार्टिकल्स कॅन फ्रीली मूव्ह विथ इन द मीडियम. ज्या मीडियम मधून लिक्विड पार्टिकल्स काय होत असतात? मूव्ह होत असतात. पार्टिकल्स कॅन मूव्ह रॅन्डमली एनिवेअर इन गॅसेस. गॅसेसचे जे काही पार्टिकल्स असतात ते रॅन्डमली एनिवेअर काय करत असतात? मूव्ह करत असतात. सो सॉलिड हॅव अ डेफिनेट शेप. सॉलिडला काय असतो? डेफिनेट शेप असतो. आपण पाहिलं की सॉलिडला डेफिनेट शेप असतो. लिक्विड नो डेफिनेट शेप. लिक्विड नो डेफिनेट शेप. लिक्विडला डेफिनेट शेप नसतो. पण बट जेव्हा जर आपण एखादा लिक्विड जर एखाद्या व्हेसल मध्ये पोअर करणार तर त्या व्हेसलचा तो काय करतो? आकार पकडत असतो. सो नो डेफिनेट शेप इन गॅसेस. गॅसेसला सुद्धा डेफिनेट शेप नसतो. So have a definite value. Solid have a definite value. Solid ला definite value असतो. Liquids also have a definite liquid also have a definite value. Gases have a no definite value. Gases ला definite value नसतो. So solid have a definite mass. Liquid also have a definite mass and gases also have a definite mass. So intermolecular attraction is maximum in solid. Intermolecular force of attraction जे असतं ते कशा सॉलिड मध्ये मॅक्झिमम असतं. कारण की सॉलिडचे जे काही पार्टिकल आहे सॉलिडचे जे काही पार्टिकल आहे जे काही क्लोजली पॅक असतात. क्लोजली पॅक असतात. आणि त्यामुळे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे सॉलिड मध्ये मॅक्झिमम असतं. तर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज कंपॅरेटिव्हली लेस. आणि लिक्विड मध्ये जे काही इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं ते कंपॅरेटिव्हली लेस असतं. कारण की जे मॉलिक्युल मधलं जे काही डिस्टन्स आहे ते ऍज कम्पेअर्ड टू द सॉलिड पेक्षा जास्त असतं. And intermolecular attraction is almost nil in gases. Gases मध्ये intermolecular force of attraction जे असतं जे almost काय असतं? nil असतं. कारण की त्याचे जे पार्टिकल्स असतात मॉलिक्युल्स असतात त्यांचं जे डिस्टन्स आहे ते खूप जास्त असतं. त्यामुळे ऑलमोस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे गॅसेस मध्ये nil असतं. इंटरमॉलिक्युलर स्पेस इज मिनिमम. आता सॉलिड मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स खूप कमी आहे. त्यामुळे लिक्विड इंटरमॉलिक्युलर स्पेस इज मोर as compared to the solid. Solid पेक्षा थोडं जास्त आहे. आणि gases intermolecular force is very more.
So example of solid wooden block, example of liquid water, and example of gas is air.